रक्षाबंधन. रक्षाबंधन हा हिंदूचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागामध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन ह्याचा शब्दशः संस्कृत अर्थ संरक्षण बंधन किंवा काळजी असा होतो. बहीण भावाचा हा सण ज्याचा उगम लोक संस्कृतीमध्ये झाला, त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होते. काही ठिकाणी सलोनो, सिलोनो आणि राखरी असे म्हटले जात होते. विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. काही प्रदेशामध्ये किंवा गावामध्ये बहिर्विवाह प्रथा आहे. यामध्ये वधू तिच्या जन्माच्या गावाबाहेर लग्न करते आणि प्रथेनुसार तिचे पालक तिच्या विवाहित घरी जात नाहीत. उत्तर भारतातील ग्रामीण भागात जेथे अनेक खेड्यामध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे, तेथे मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकाच्या घरी सणासाठी येतात. त्यांचे भाऊ जे विशेषतः पालकासोबत किंवा जवळपास राहतात, कधीकधी त्यांच्या बहिणीच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात. अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यापूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात. भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात. शहरी भागात जेथे कुटुंबे अधिकाधिक विभक्त होत आहेत, तेथे हा सण अधिक प्रतिकात्मक बनला असला तरीही तो खूप लोकप्रिय आहे. या उत्सवाशी संबंधित विधी त्यांच्या पारंपरिक प्रदेशांच्या पलीकडे पसरले आहेत. तंत्रज्ञान, स्थलांतर, चित्रपट, सामाजिक संवाद आणि हिंदू धर्माच्या राजकीय प्रचाराद्वारे या सणाचे स्वरूप बदलले जात आहे. रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधाची एक बदललेली परंपरा देखील आहे. यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे तसेच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ 2 दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला रक्षाबंधन म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो. हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात. भावाचा उत्कृष्ट व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना असते. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे. राखी बांधण्याच्या ह्या सणातून स्नेह व परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखी साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते. आपल्यापेक्षा बलवान समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे ही यामागची भावना आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकात रूढ झाला. आजकाल मात्र बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा हा सण म्हणून हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि शिवाय त्या बंधुत्व समान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात. बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, संयम, साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय. पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय. फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना राखीचे महत्त्व कळत नाही. ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो, तेथे सुशील गुणी उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणापासूनच समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न
ह्या सणाद्वारे केला जातो. राखी या शब्दाचाच रक्षण कर, राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे. कुठल्याही कर्तबगार, धाडशी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय्य, अपंग, अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा कराई पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पराहित करणारे पुरोहित आपल्या यजमान घरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीम धागा मंत्रोच्चारासह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे. रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली याबद्दल निश्चित पुरावा नाही, पण त्याविषयी एक आख्यायिका आहे. पूर्वी देव दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवाचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासूर यांनी देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल अशी त्याची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली असे सांगितले जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार महाभारतात जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवाची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला, कारण भगवान कृष्णाने अनावधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले. ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली व हुमायूँ बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादूरशाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले. दुसरा आलमगीर बादशाह दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या प्रधानाने कट आखून बादशाचा खून केला व प्रेत नदीत टाकून दिले. एका स्त्रीने ते पाहिले. प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने प्रेत पाण्याबाहेर काढले आणि प्रेताचा वाली येईपर्यंत प्रेताजवळ बसून राहिली. बऱ्याच वेळानंतर बादशाच्या शोधात सैनिक तेथे आले. बादशाचा मुलगा शाह आलम याने त्या हिंदू स्त्रीचे आभार मानले, तिला आपली बहीण मानले. ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शाह आलमला राखी बांधू लागली. ही प्रथा पुढे अकबर शहा व बहादूर शाह यांनी चालू ठेवली. इतिहासात त्याचा उल्लेख आहे. मुघल बादशांनी पवित्र मानलेला हिंदूचा हा एकमेव सण आहे. या विधीचा प्रयोग असा: सूर्योदयी स्नान करतात, उपकर्म करून ऋषीचे तर्पण करतात, त्यानंतर राखी तयार करतात. तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने राखी तयार होते. मग तिची पूजा करतात. नंतर पुढील मंत्राने ती राखी मंत्री राजाला बांधे. येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलाहा तेन त्वामपि बंधनामी रक्षे माचल. याचा अर्थ: महाबली दानवेंद्र बळी राजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे तू चलित होऊ नकोस. यावरून मूळचे हे बंधन राजासाठी होते असे कळते. या श्रावण पौर्णिमेला पौती पौर्णिमा असे म्हणतात. कापसाच्या सुताच्या 9 सुती 9 धाग्यांची जुडी करून तिला 8, 12 किंवा 24 गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पौते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पौती कुटुंबातील माणसाच्या मनगटावर बांधली जातात. श्रावण पौर्णिमेसच श्रावणी असे देखील म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेद पुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत, तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या 2 गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे श्रावणी साजरे करणे होय. श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात. हा सण म्हणजे बहीण भावाचे अतूट असे नाते दाखवितो. श्रावण महिन्यात जानवी बदलण्याचा कार्यक्रम असतो. हा ऋग्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणासाठी नागपंचमीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध पंचमीला, ऋग्वेदी हिरण्यकेशी आणि तैत्तिरीय ब्राह्मणासाठी वर्णषष्ठीच्या दिवशी अर्थात श्रावण शुद्ध षष्ठीला किंवा सर्वसामान्य ब्राह्मणासाठी श्रावण पौर्णिमेला होतो. तमिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी अवनी नावाचा तमिळ महिना चालू असतो. म्हणून या दिवसाला तमिळ पंचांग पाळणारे लोक अवनी अवित्तम म्हणतात. अवित्तम म्हणजे धनिष्ठा. दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. जर पौर्णिमा लागोपाठ 2 दिवस असेल तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी ब्राह्मणांची आणि दुसऱ्या दिवशी
यजुर्वेदी ब्राह्मणांची श्रावणी असते. सामवेदी ब्राह्मणांची श्रावणी गणेश चतुर्थीला असते. रक्षाबंधनाच्या सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात कार्तिकी सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. त्या दिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात. जैन मुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हातात राखी बांधतात. राखी बांधताना बहिणीने म्हणावे, येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलाहा तेन त्वामनो बंधनामी रक्षे माचल माचल. म्हणजे दानवाचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी जशी रक्षा म्हणजे राखी बांधली होत तशीच मी राखी तुझ्या हाताला बांधत आहे. अशा प्रकारे हे राखी पौर्णिमेचं महत्त्व आहे.